देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. म्हणाले, LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही. काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचं चित्र आहे आणि या परिस्थितीच्या जळा महाराष्ट्रातही पोहोचल्याने राज्यात गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सरकारकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात अनेक भागात ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बुकिंग करूनही गॅस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना गॅस समोर तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. राज्यातील अनेक शहरामध्ये पहाटेपासूनच गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते. आता या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गॅस पुरवठ्याबाबत सविस्तर भाष्य केले. LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही. काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय असा आरोप त्यांनी केलेला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यात कुठेही गॅसची टंचाई नाही असं आहे की काही जण विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांना रांगा लावाव्यात असा प्रयत्न करतो आहे. केंद्र सरकार गॅस कंपन्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की घरगुती गॅस पुरवठ्याबाबत कोणतेही संकट नाही. महिन्याला जेवढा गॅस लागतो तेवढाच पुरवला जाईल. त्यामुळे गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही चिंता करू नये. लोकांनी विनाकारण रांगा लावू नयेत. ऑनलाईन गॅस बुकिंग सुरू आहे. लोकांना वेळेत गॅस देण्यासाठी LPG सिलेंडर उपलब्ध आहेत. पण आपल्याच देशात पॅनिक तयार करण्याची काँग्रेसची बुद्धी देशासाठी विघातक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये ऑइल शिप्स येत आहेत. भारतीय झेंडे ज्या जहाजावरती आहेत ते जहाजं सोडली जात आहेत. विजय आहे आपल्या देशाचा आणि LPG शॉर्टेज वगैरे जे आहे ते दूर होऊन जाईल काही काळामध्ये. मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा. परंतु एकूण आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता मला असं वाटतं की या गोष्टी वर जे काही मत व्यक्त करायचं आहे ते केंद्र सरकारच्या अधिकृत लोकांनीच मत व्यक्त केलं पाहिजे. मात्र जे लोक मोदीजींच्या नेतृत्वावर शंका व्यक्त करत होते त्या सर्वांना मोदीजी नेहमी आपल्या कृतीतून उत्तर देतात. आणि आपण ऐकलं असेल तर अमेरिकेतल्याही फार मोठ्या राजनयिकांनी सांगितलं की आज जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये समेट घडवून आणण्याची ताकद कोणाची असेल तर ती नरेंद्र मोदीजींची आहे. अशा प्रकारे अमेरिकेतले सर्वोच्च एक राजनयिक जर असं बोलतात तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये बडबड आणि फडफड करणारे जे नेते आहेत यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे. आपल्या देशाची बदनामी बंद केली पाहिजे. तुम्ही असं एका बाजूने असं म्हटलं जातं मात्र दुसऱ्या बाजूने राज्यातल्या प्रत्येक शहरात एजन्सी बाहेर गर्दी होत आहे. वितरणात काहीतरी त्रुटी आहेत. याच्यावरती कारवाई. वितरणातल्या त्रुटीमुळे हे नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे. वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयांनी, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही. ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही. पाहिजे तेवढं सगळं आपल्याकडे आहे. तसं कुठलंही रेशनिंग देखील करण्यात आलेलं नाहीये. पण जाणीवपूर्वक लोकांना भडकवायचं आणि रांगा लावायच्या हे षडयंत्र आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.